संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप जो आहे तो आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला। कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असून या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा निघाला होता आणि त्यावेळीही वाल्मिक कराड पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होता असा गोप्यस्फोटही क्षीरसागर यांनी केला। मला वाटत नाही आता आंधळी सापडतो जे काही त्या भागात जे काही घडतं, जे काही इतिहास आहे सापडायचं असलं असतं तर पोलिसांनी सापडलं असतं, पण मला वाटत नाही आता सापडेल। आज वाल्मिक कराड जी मास्टर माइंड अटक झाल्यानंतर सुद्धा मोर्चे निघतात, म्हणजे लोकांमध्ये रोष किती। आज लोक फक्त फास्ट ट्रॅक वरती चालवायचं, सीडीआर प्रमाणे तपास करायचा आणि 12 तासामध्ये ज्यांनी फोन केले आहेत प्रशासनाला, मग ते एसपी असतील, त्या भागातले डीवायएसपी असतील, त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, हे जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला। आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे, सरकारने घेतला पाहिजे। सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जातं, त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे। 28 तारखेला बीडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तिथे ऍडमिट होते। जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले, त्यांना कुणी ऍडमिट केलं, त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे। वाल्मिक कराडचं काही दुखत नसताना त्याला रुग्णालयात का ठेवलं असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। दरम्यान गुन्ह्यातून सुटण्यासाठी सामूहिक षडयंत्र सुरू आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केला। त्याचबरोबर पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांचे सीडीआर काढा असं चॅलेंज मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांसह तपास यंत्रणांना दिलंय। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरोपी सुटले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला। सरकारी दवाखाना म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे, मुख्यमंत्र्याला सुद्धा, गृह विभागाला चॅलेंज आहे, तपास यंत्रणेला सुद्धा चॅलेंज आहे। दुखत नसून मुख्यमंत्र्याला न भेटा, CID-SITला न भेटा डॉक्टरांनी ते ॲडमिट कसं काय ठेवलं? जर काही दुखतच नव्हतं तर 2 दिवस का ठेवलं? 2 दिवस का ठेवलं? कोणत्या तपासण्या करायच्या होत्या तुम्हाला? कोणचे मशीन नाही तिथं? 2 दिवस का ठेवलं? म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी 2 दिवस सुटण्यासाठी षडयंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक कट डॉक्टरांनी, त्यांनी त्या PIनं, शिवाजीनगरच्या कोण PI EP असेल यांनी सगळ्यांनी बसून तिथं षडयंत्र केलं आहे या गुन्ह्यातून सुटण्याचं। म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या, तिथले CCTV ताब्यात घ्या आणि यांचे सगळ्यांचे CDR काढा। काय नसून डॉक्टरांनी ठुलंच कसं काय? जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन, मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तुमच्या जिंदगीची हो, आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार। तसं जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही। चौथं म्हणणं आहे आमचं, ही सगळी केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नार्को टेस्ट करा। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी तुरुंगात असलेला वाल्मिक कराड आपली संपत्ती वाचवण्याच्या प्रयत्नात आहे। कराडनं कोट्यवधींची संपत्ती जमा केल्याचं उघड झालं आणि त्यामुळे तपास यंत्रणांकडून या संपत्तीवर टाच आणण्यापूर्वीच कराडनं हा नवा खेळ आता सुरू केला। वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा, कोट्यवधींची संपत्ती वाचवण्याची धडपड, संपत्ती इतरांच्या नावे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न। वाल्मिक कराडभोवती कायद्याचा फास आवळला गेला, त्याच्यावर मकोकाची कारवाई झाल्यानं कराड आता कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकलाय। त्यामुळेच आता त्याला आपली संपत्ती हातून जाण्याची भीती सतावू लागली आहे, कारण गेल्या काही वर्षात कराडनं कोट्यवधींची माया जमा केली। आता ही संपत्ती वाचवण्यासाठी कराडकडून प्रयत्न केला जात असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत, कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये,
आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. वाल्मिक कराडनं बीड, अहिल्यानगर आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात संपत्ती घेतल्याचं समोर आलं. तसंच त्यानं आपल्या जवळच्या व्यक्तींच्या नावे संपत्ती खरेदी केल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. सुदाम बापूराव नरोडेच्या नावे बीडच्या सिमरी पारगावमध्ये 50 एकर जमीन खरेदी करण्यात आली. सोलापूरच्या शेंद्रा गावात कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन आहे. मनीषा सुदाम नरोडेच्या नावे बीडच्या माजल गावात 10 ते 12 एकर जमीन आहे. तर योगेश सुदाम काकडेच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन खरेदी करण्यात आल्याचा दावा धस यांनी केलाय. सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं FC रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं FC रोडला वैशाली हॉटेल आहे. वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहेत. तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकाने बुक केलेत. 7 एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. ज्योती मंगल जाधवच्या नावावर अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये 10 ते 15 एकर जमीन. तर संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावे पुण्याच्या FC रोडवर 608 क्रमांकाचं शॉप आहे. एवढंच काय, पण कराडच्या पत्नीचे इथं 3 शॉप आहे. तर वाल्मिक कराडनं FC रोडवर 4 शॉप घेतले, त्याची किंमत 40 कोटी रुपये. वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरनं तर पुण्याच्या मगरपट्टा परिसरातल्या एका आलिशान इमारतीचा संपूर्ण फ्लोर विकत घेतला, त्याची किंमत 75 कोटी रुपये आहे. आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. वाल्मिक कराडनं आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावे ही कोट्यवधींची संपत्ती केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. याच संपत्तीमुळे त्याला ईडीनं नोटीस बजावली होती. हे जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022 ईडीची नोटीस आलेली आहे. ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली. एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली. ती का नोटीस आली? कराडवर मकोकाची कारवाई झाल्यानं त्याची संपत्ती ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कराडकडून ही कोट्यवधींची संपत्ती वाचवण्याची धडपड तर केली जात नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनोज जरांगे आपल्या मागण्यांसाठी कायदेशीर लढा देत आहेत आणि त्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांच्या लढ्याला यश यावं असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवल्यास त्यांची भेट घेईन असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्यात. जालना दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केलं. ते त्यांचा लढा लढत आहेत, त्याच्याविषयी माझ्यामध्ये मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे. आता ते उपोषणाला बसले, आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे.